परभणीमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जो आहे तो वाढताना दिसतोय। अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल आणि पेट्रोल दोन्ही मिळत नसल्यामुळं नागरिकांचे हाल होत आहेत। सध्या मी जिल्हा परिषद रोडवर असलेल्या पेट्रोल पंपावरती आहे आणि या ठिकाणी पेट्रोल तर मिळते मात्र डिझेल मिळत नसल्यानं अशा पद्धतीनं आता गाड्या ज्या आहेत त्या बंद अवस्थेत या ठिकाणी पडल्याचं चित्र आहे। त्या दोन्ही गाड्या ज्या आहेत डिझेल नसल्यामुळे बंद पडल्या असं सांगतायत। काय झालं, काय गाड्या उभ्या केल्या? गाड्या डिझेल एक मिनट जागेवर मी फोन लावा आता। डिझेल संपला म्हणून गाड्या लावल्या, आता गाडी चालू होत नाही। डिझेल टोटल संपलेला आहे माझ्या गाडीमध्ये। त्याला म्हटलं तर तू ढकलून घे माझी गाडी घरा, पण आता नाही म्हणाले ते। डिझेल नाही तर आता गाडी इथं ठेवणार आहे मी। गाडीला काय झालं त्याची जिम्मेदारी आहे पंपवाल्याची। आता मी कुठून आलो माहिती आहे का तुम्हाला? 1 डिझेलचा स्टॉक नाही म्हणतात। स्टॉक नाही म्हणाले ना ते, तर ते ना माहिती आहे स्टॉक आहे का नाही आहे। बाकीच्या पेट्रोल पंपवर काय परिस्थिती? समजा तिथं हेच परिस्थिती आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणलं चालेल। तुम्हाला परभणी जिल्ह्यामध्ये कुठे बी जा तुम्ही ह्याच परिस्थिती येते। डिझेल नाही गाडीमध्ये, आता कसा होणार? मी गाडी जर थांबणार, गाडीला काही बी झाला तर याची जिम्मेदारी पंपवरची। सरकारकडे काय मागणी? सरकार काय मागणी? डिझेलचा आहे सुविधा करा जरा। हां काय तुमचं काय परिस्थिती? आमची काय, आम्ही गुळखंडून दवाखान्यात आलतो तिथं सिव्हिलमध्ये। तर मी पूर्ण रोडनं बोरीपासनं परभणीपर्यंत आलो तर एका बी पंपावर डिझेल नव्हतं। इथं आलो सकाळी 9 वाजता तर इथं डिझेल भेटू लागलं। तर मी शाही मस्जिदपासून नंबरला लागलो आणि इथं जसाच माझा नंबर आला की त्यावेळेस हे म्हणले डिझेल संपला म्हणून स्टॉक। काल पण असं झालं तर आता किती तास रांगेत होते? हे सध्या मी 1.5 ते 2 तास रांगेमध्ये होतो। सकाळी 9 वाजल्यापासून आता 11 साडे 11 वाजत आहेत। 2-2.5 तासापासून मी रांगेत आहे। हो। आणि काय पेशंट घेऊन आले का? हां, पेशंट घेऊन आलेलो आहे आमच्या गावातले। सध्या आमच्या गावातल्या गाड्यामध्ये बी काय डिझेल नाही। रानात आम्हाला ट्रॅक्टरसाठी बी डिझेल भेटणं जुनी परिस्थिती येते का काय असं वाटतंय आता सध्या। तर ही अडचणी आहेत आणि संतप्त काही प्रतिक्रियासुद्धा येत आहेत। पेट्रोल डिझेल मिळत नसल्यामुळे ह्या सगळ्या अडचणी नागरिकांच्या समोर येत आहेत। तर दुसरीकडे गाड्या ज्या आहेत ते डिझेल अभावी बंद पडल्याचं पंपावर आपल्याला बघायला मिळतं आहे। आता सरकारनं जे आहे ते डिझेल उपलब्ध करून द्यावं, प्रशासनाने यावर नियंत्रण ठेवावं अशी मागणी जी आहे ते सर्वसामान्यांकडनं केली जाते। कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटीलसह ज्ञानेश्वर उंडाळ, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।